धुळवडीच्या दिवशी ही धक्कादायक अशी घटना घडली आहे। माथेरानमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। धुळवडीच्या दिवशी माथेरानमध्ये एका कामगाराचा खून झालेला आहे। माथेरान मध्य रेल्वे विश्रामगृहातील कामगाराचा हा खून झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। माथेरान पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात सुद्धा घेतलंय। एकीकडे देशात धुळवडीचा उत्सव साजरा होत असताना माथेरानमध्ये मात्र एका कामगाराचा खून झालाय। माथेरान मध्य रेल्वे विश्रामगृहात काम करणाऱ्या कामगाराचा खून झालाय। माथेरान पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण जाधव आपल्या सोबत जोडलेत। प्रवीण, माथेरान पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं, एका कामगाराचा खून झाल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती, या हत्येचं नेमकं काय कारण असू शकतं? खरंय, कारण काल धुळवडीच्या दिवशी माथेरानमध्ये खून झाल्याची घटना घडलेली आहे। खरं तर तपासामध्ये कालच्या दिवसामध्ये असं कळलंय की माथेरानचं जे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं रेस्ट हाऊस आहे, या रेस्ट हाऊस वरती काम करणारे एक 3 कामगार तिथे राहत होते आणि त्याच्यापैकी एका कामगाराला होळीच्या रात्री, खरं तर परवाच्या रात्री मारहाण करण्यात आली त्या दोघांकडून आणि त्यानंतर त्याला तिथेच टाकण्यात आलं होतं। रक्तबंबाळ अवस्थेत असलेला तो कामगार तिथेच पडून होता। ही घटना पोलिसांना ज्यावेळेला समजली त्यावेळेला पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्या मृताच्या अंगावरती असणाऱ्या जखमा पाहता त्याला धारदार शस्त्राने कुठेतरी भोकसलं आहे असा संशय ज्यावेळेला पोलिसांना आला, त्यावेळेस त्यांनी रेस्ट हाऊस मध्येच काम करणाऱ्या त्याच्या बरोबरचे जे 2 जण होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आणि एकंदरीत अशी माहिती कळते की होळीच्या रात्री या तिघांमध्ये जोरदार भांडण झालं, मोबाईलच्या देवाणघेवाणावरून भांडण झालेलं दिसतंय आणि याच्यामध्येच या दोघांकडून त्याला मारहाण झाली व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहितीबद्दल।